गेल्या दशकभरात सागरी अर्थव्यवस्थेत केंद्र सरकारने केलेल्या सुधारणांमुळे भारत आता सागरी शक्ती म्हणून उदय. अमित शहांचं मुंबईतल्या सागरी सप्ताह कार्यक्रमात प्रतिपादन. भारताची सागरी स्थिती, लोकशाही स्थैर्य आणि नौदल क्षमता, हिंद प्रशांत क्षेत्र आणि ग्लोबल साऊथ यांच्यातील पूल यामुळे विकास, पर्यावरण संरक्षणाला प्रभावी गती. केंद्रीय गृहमंत्री. देशाच्या सागरी सामर्थ्यात महाराष्ट्राचं मोठं योगदान. गुंतवणूकदारांसाठी भक्कम धोरणात्मक चौकट तयार केल्यानं महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. नील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आज मुंबईत माझगाव डॉकमध्ये खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या अत्याधुनिक नौकांचं अमित शहा यांच्या हस्ते लाभार्थ्यांना होणार वितरण. मलेशियात क्वालालंपूर इथं आयोजित 20व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर करणार भारताचं प्रतिनिधित्व. जयशंकर यांनी घेतल्या विविध नेत्यांच्या भेटीगाठी. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आजपासून ब्रसेल्सच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. भारत EU मुक्त व्यापार करारासंदर्भात करणार चर्चा. देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नियुक्ती करण्याचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केंद्रीय कायदा मंत्रालयाला केली शिफारस. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज नवी दिल्लीत महत्त्वाची पत्रकार परिषद. SIR म्हणजेच मतदार यादी विशेष सखोल फेरतपासणी मोहिमेबाबत महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता. संपूर्ण देशात मतदार याद्यांची सखोल फेरतपासणी गरजेची असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. मतदार याद्या ब्लॉकचेन पद्धतीनं करण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी. देशातल्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर न्यायालयीन निर्देशांचं पालन न करणाऱ्या सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांनी 3 नोव्हेंबरला उपस्थित राहण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारतीय भारोत्तोलक प्रीतिस्मिता भोईची सुवर्णपदकाची कमाई. जागतिक विक्रम केला प्रस्थापित. आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं मोन्था या तीव्र चक्रीवादळात रूपांतर. उद्या आंध्र प्रदेशातील काकीनाडा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता. ओदिशा आणि आंध्र प्रदेशात अतिदक्षतेचा इशारा. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी